आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज ह्या कंपनीत आलो ना ह्या साईडला. तर आपलं आज ह्या साईडला इकडं काम आहे जरा. तर ह्या कंपनीचं पूर्णच इलेक्ट्रिकलचं काम आपल्याकडं आहे. सगळंच काम आहे. सध्या ह्यांचं स्टार्टिंगला त्यांचं ऑफिस आहे ना, तर ऑफिससाठी सध्या त्यांना एक त्याच्या कॅम्प्युटरसाठी एक आपण 6 मॉडेलचे एक 3 बोर्ड बसवून दिले आहेत. पाणी फिल्टरसाठी एक त्यांच्या बोर्ड बसवून दिला आहे. आणि त्यांच्या आता इथे एक इन्व्हर्टर एक इन्स्टॉलेशन करून देणार आहे त्या साईडला पलीकडच्या. तर चला म्हणलं आपला थोडा छोटासा आपला कामाचा ब्लॉग बनूया. त्या साईडला बघा छोटा हे नाही का टेबल आहे, तिथं कॅम्प्युटर आहेत, PC तिथं. तर त्या साईडला काम आहे. तर ह्या साईडला बघा मला दाखवतो 1 मिनटं. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर मला इन्व्हर्टर इन्स्टॉलेशनचं पण बॅटरी वगैरे दाखवतो. हा टेबल आहे आणि ह्या टेबलपाशी नाही का आपण हे केलं आहे बघा, ते बोर्ड फिटिंग केले आहेत. हा एक PCला काढला आहे बोर्ड, तिथला एक PCला काढला आहे बोर्ड. आणि या साईडला एक त्याचं इन्व्हर्टर वगैरे बसणार आहे या साईडला. तर इथं आपण बॅटऱ्या इन्व्हर्टर मेन MCB टाकला एक 16 एम्पियरचा. काही शॉर्ट सर्किट झालं ट्रिप होण्यासाठी सेफ्टी म्हणून हा यूज केला आपण. तर अशा प्रकारचं आज आपल्याकडे ह्या साईडला इलेक्ट्रिकलचं काम आहे. तर ह्या साईडला आपण पाणी फिल्टरचा पॉईंट काढणार आहे तिथं नाही का. आणि इथं पाण्याची बॉटल, त्याचं पाणी फिल्टर वगैरे नाही का हे सर्व. तर आपल्याकडं आजचं काम हेच आहे. तर हा एरिया सगळा मूवी एरिया आहे बघा, मूवीमधलं काम आहे सगळं. तर आम्ही असेच डोमेस्टिक, कमर्शियल आणि इंडस्ट्रियलचे इलेक्ट्रिकल कामं करत असतो. तर आपले व्हिडिओ आणि ब्लॉग बघा मित्रांनो. तर हा एक मोठा व्हिडिओ बनवतो आहे बघा नाही का. म्हणजे आपला एक 10 मिनटाचा व्हिडिओ होणार आहे हा. तर ह्या साईडला बघा आपला इलेक्ट्रिशियन ह्या बोर्डची वायरिंग करतो आहे. तर तुम्ही पण जर असेच नवीन इलेक्ट्रिशियन वायरमन लोक असताल तर हे नक्कीच तुम्हाला शिकायला मिळेल. तर हा 6 मॉडेलचा बोर्ड आहे ना, हा वायरिंग करतो आहे बघा नाही का. तर ह्या साईडला एक बोर्ड बसवला आहे, तिकडे एक बोर्ड बसवला आहे, वरती साईडला एक पाईप मारला आहे. आणि हा एक पाणी फिल्टरसाठी पलीकडे साईडला एक बोर्ड बसवला आहे. तर बोर्ड वायरिंग कनेक्शन करण्यासाठी हा बोर्ड बघून घ्या कसा वायरिंग करतो ते एकदम दाखवतो मस्तपैकी नाही का नवीन लोकांना. ते हा 6 मॉडेलचा बोर्ड आहे. 2 सॉकेट 2 स्विच. 6 मॉडेल म्हणजे हे 2, 4 आणि 6. 16 एम्पियरचे 2 सॉकेट आहेत पाणी फिल्टरसाठी आणि 16 एम्पियरचे 2 स्विच आहेत. ह्याच्यामध्ये ना L1 आणि L2 असतो. L2 तुमच्या डायरेक्ट सॉकेटला जोडायचा असतो. L2 सॉकेटला, L1ला तुमचा मेन सप्लाय असतो कॉमन. न्यूट्रल ह्याला फेज न्यूट्रल असते. एक साईडला फेज असतो, एक साईड न्यूट्रल असते. ही अर्थिंगची वायर आहे बघा ही साईडला असे ह्या साईडला. आता हा जोडतो आहे कनेक्शन ना, तो स्विचचा आउटपुट जोडतो आहे. स्विचचा आउटपुट म्हणजे L2. डायरेक्ट ही वायर घेणार आणि इकडचं जे L लिहिलं आहे त्या साईडला कनेक्ट करणार होतो. तर असेच व्हिडिओ आपले ब्लॉग्स वगैरे नाही का तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील मित्रांनो. तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ह्याच्यावरती तुम्हाला आमचे ब्लॉगिंग आम्ही दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर आता ह्याच्यामध्ये ना 1.5ची केबल यूज केली. 1.5 स्क्वेअर MM नाही का. काय पाणी फिल्टरचं जास्त करंट नसताना एक 2-3 एम्पियर करंट आहे त्यांचा. आणि कधी पण बोर्डचं कनेक्शन करताना व्यवस्थित प्रॉपर कनेक्शन टाईट करायचे. त्याला अर्थिंग द्यायची व्यवस्थित. अर्थिंग पण खूप महत्त्वाची. तर बघा या साईडला सगळं असं. ह्या साईडला आमची टूल बॅग आहे इकडं. या साईडला टूल बॅग वगैरे आहे इकडं. त्या साईडला छोटी टूल बॅग आहे इकडं. पुन्हा ड्रिल मशीन आहे. चार्जिंगवरली या साईडला ड्रिल मशीन आहे. स्क्रू ड्रायव्हर. कारण की आमची MIDCमध्ये कामं चालतात ना सगळे इंडस्ट्रियल, डोमेस्टिक, कमर्शियलमध्ये. तर सगळं मटेरियल आम्हाला सोबत घेऊनच फिरावं लागतं मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करता, लाईक करताना आणि शेअर करता. तर आता हे आपण इथं ह्याला इन्व्हर्टर वगैरे जोडून देणार आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. तर आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आमचे इलेक्ट्रिशियन वायरमन लोकांची लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल. आणि आमचे ब्लॉग तुम्हाला असे नक्कीच कमेंट करून सांगा आवडतात का. कारण की आम्हाला कसं आम्ही दोन्ही इलेक्ट्रिशियन सोबत काम करतो ना, कधी कधी आम्हाला कॅमेरा व्यवस्थित पकडता येतात. आमच्याकडे कामं भरपूर असतात एकदम इंडस्ट्रियल, डोमेस्टिक, कमर्शियलमध्ये. आणि खरेच जे नवीन लोक आहेत ना
ITI इलेक्ट्रिशियन पासआउट झाले आहेत, वायरमन ITI पास झाले आहेत, किंवा जे इलेक्ट्रिकल डिप्लोमा लोक आहेत. तुम्हाला मित्रांनो कुठल्या कॉलेजमध्ये किंवा तुम्हाला ना तुमच्या ITIमध्ये सुद्धा एवढं प्रॅक्टिकली तुम्हाला ना काम शिकायला मिळणार आहे ना, तेवढं तुम्हाला माझ्याकडे काम शिकायला मिळणार. तुम्ही जर खरंच इंटरेस्टेड असाल ना, पण तुम्ही ना तुम्हाला पेमेंट वगैरे काय मिळणार नाही बघा, मी तुम्हाला आताच सांगतो नाही का. फक्त तुम्हाला जर शिकायचं असेल काम, तुम्हाला थोडाफार तुमचा स्वतःचा वैयक्तिक पण खर्च करावा लागेल, राहणे खाणे नाही का, रूम भाडं वगैरे. पण तुमच्यापासून जर मला फायदा होत असेल ना 4-2 रुपयाचा, तुम्हाला मी नक्कीच पेमेंट देईन. कारण शिकवायचं म्हणजे कसं आहे, तो चिखलाचा गोळा असतो, त्याला सगळ्या झिरोपासून सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिकलच्या शिकवावं लागतात सर्व. तर तुम्हाला माझ्याकडनं एकदम सर्व नॉलेज मिळणार. सिंगल फेज वायरिंग, 3 फेज वायरिंग, आर्थिंग, DB पॅनल. कारण मी कमीत कमी आम्हाला माझ्या पार्टनरला मला 10 ते 12 वर्ष ह्या इलेक्ट्रिकल क्षेत्रातला अनुभव आहे. आम्ही दोघांनी पण कंपनीमध्ये मेंटेनन्स डिपार्टमेंटला काम केलेलं आहे. आणि आम्ही पण असंच कोणाकडे तरी फुकट कामाला 2-2 वर्ष 3-3 वर्ष काढलेत इलेक्ट्रिकल क्षेत्रामधल्या. खूप आम्ही पण असं नाही का, म्हणजे शिकण्यासाठी, काम शिकण्यासाठी. थेरीत आपल्याला व्हायची आपल्या ITIमध्ये, पण प्रॅक्टिकल ITIमध्ये कधीच होत नाही, कोणाचंच होत नाही. तर तुम्हाला ना खास आमच्याकडं खूप शिकायला मिळेल. तर नक्कीच तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्या साईडला ना बॅटरी आणि इन्व्हर्टर ठेवला आहे, ते आपण आता घेणार आहे. आणि त्या साईडला बसणार, तिथं ते कंपनीचे साहेब आणि त्यांचा जो माणूस आहे HRचा माणूस, ते दोघं लोक बसणार आहे त्या साईडला. त्याला इन्व्हर्टर पण आपण इन्स्टॉलेशन करून देणार आहे. इन्व्हर्टर तुम्हाला दाखवतो कुठल्या साईडला आहे ती. बॅटरी इन्व्हर्टर सगळ्या साईडला. ठीक आहे, ह्या साईडला बघा 3 बॅटऱ्या ह्या विंडोच्या. ही एक बॅटरी, ही एक बॅटरी आणि ती एक बॅटरी. तर आपण हे मशीन तिकडे घेऊन जाऊन इन्स्टॉलेशन करतोय बघा. आता तुम्हाला बॅटरीचं कनेक्शन, इन्व्हर्टरचं कनेक्शन पण दाखवतो. ह्या बॅटऱ्या 3. ह्या साईडला बॅटरी आणल्यात आपण, नाही का, ह्या 3 बॅटऱ्या आहेत. आणि ह्या 3 बॅटरीचं आपण आता कनेक्शन करणार आहे मशीनसोबत. ह्या साईडला विंडो कंपनीच्या बॅटऱ्या त्या 200 एम्पेअरच्या, त्या 220ची बॅटरी एक. तिन्ही बॅटरी आपण ह्या सिरीजमध्ये. त्याचं हे मशीन आहे. 1 मिनटं. तर इथं PC बसणार आहेत, हे ठिकाणी कॅम्प्युटर बसणार आहेत. आणि त्यासाठी हे प्रोव्हिजन सप्लाय चालू आहे त्यांना. यांचे खूप मोठा आहे, 4-5 प्लांट आहेत ह्या ओनरचे. तर ह्या साईडला बघा एक ह्या 3 बॅटरीची एक मशीन आहे, इन्व्हर्टर आहे ह्या साईडला. आणि हे आपण ह्या बॅटरी सिरीजमध्ये करून ह्या इन्व्हर्टरच्या तिथं कनेक्शन करणार आहे. आणि प्लस दुसरं म्हणजे हा MCB एक सेफ्टीसाठी दिला आहे. आणि एक स्टॅबलायझर पण आणला बघा ह्या साईडला. ह्या मोठं छोटं स्टॅबलायझर आहे, म्हणजे समजा जर व्होल्टेज फ्लक्च्युएशन झालं, व्होल्टेज अपडाऊन झालं, तर काही PCला प्रॉब्लेम न काय यायला नको, व्होल्टेज व्यवस्थित कॅम्प्युटरला भेटलं पाहिजे. त्यासाठी इन्व्हर्टर आपण ह्या साईडला तो स्टॅबलायझर बसवणार आहे. मित्रांनो, असेच आपल्याकडं डोमेस्टिकचे इलेक्ट्रिकलचे काम असतात. तर हा कमीत कमी 10 ते 12 मिनटाचा आपला व्हिडिओ होणार आहे. हा व्हिडिओ बघा तुम्ही कंटिन्यू. इलेक्ट्रिशियन वायरमन लोकांची लाईफ आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला बॅटरीचं पण कनेक्शन दाखवतो व्यवस्थित. तर ब्लॉग कंटिन्यू करा. पहिला काय होणार माहिती का, हा जो पॉवर सप्लाय, ह्या साईडचा जो पॉवर सप्लाय, तर पहिला पॉवर सप्लाय येणार तुमच्या स्टॅबलायझर येणार. आणि स्टॅबलायझरचं जे आउटपुट निघणार आहे ते तुमच्या इन्व्हर्टरला येणार. आणि इन्व्हर्टरचं जे आउटपुट निघणार आहे तुमच्या कॅम्प्युटरला देणार आहे. म्हणजे स्टॅबलायझर आधी बसवणार आपण, नंतर इन्व्हर्टर बसवणार. इन्व्हर्टरचं आउटपुट तुमच्या ह्या साईडला ह्या PCला वगैरे येणार आहे. ह्याच्यावर तर CCTV कॅमेरे आहेत, 2 PC आहेत. कारण की इथं जो माणूस बसणार आहे, तर दिवसभर माणूस बसणार आहे, कारण की लाईटचा प्रॉब्लेम आला त्याला. बॅटऱ्या पण आहेत, इन्व्हर्टर आहे त्याला, खूप बॅकअप ह्याला. 10 ते 12 तास ह्याला बॅकअप मिळणार आहे. तर अशाच प्रकारचं आमच्याकडे इलेक्ट्रिकलचे काम असतात बघा. त्या साईडला हनुमंत कनेक्शन करतो आहे. कारण ह्याला जोडताना ना आर्थिंग, न्यूट्रल, फेज वायर नाही एकदम प्रॉपर कनेक्ट करायची असते. आर्थिंग खूप महत्त्वाची बघा. कारण की तुम्ही जर तुमच्या घरी जर इन्व्हर्टर कुठे इन्स्टॉलेशन करत असाल, त्या नवीन एखाद्या इलेक्ट्रिशियनला किंवा वायरमनला तुम्ही जर बोलत असाल, तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरी तुमची जे इन्व्हर्टर वापरताना, स्टॅबलायझर वापरताना, त्याला आर्थिंग पण खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी तुमचा जो आतला लिकेज करंट आहे तो ग्राउंड होऊन नाही का तुमचे मशीन सेफ्टीमध्ये काम करते. मशीन लवकर खराब होत नाही, PCB कार्ड खराब होत नाही. आर्थिंग लावायची पण खूप गरजेची बघा. त्या मशीनला त्या बॉडीला आर्थिंग कनेक्ट करतो आपला. तर ह्या बॅटऱ्या पण आता ह्या साईडला कनेक्ट करणार आहे आपण.
ह्या कंपनीत पण पूर्ण कंपनीमध्ये मशीन येणार आहेत. ह्याच्यावरती पण बनवलं आहे, ह्याच्यावरती पण मशीन बसणार आहेत. हा कमीत कमी एक 10 गुंठ्याचा हा पूर्ण हा प्लॉट आहे बघा. हा पूर्ण ह्याच्या बाहेरून पण भरपूर जागा आहे. तर ह्या ओनरची कमीत कमी हे आता 5 प्लांट आहे ह्यांचा. आपल्याकडे ह्यांचे 7-8 वर्षापासून आपण ह्याला इलेक्ट्रिशियन पूर्ण सर्व्हिस देतो या कंपनीला. कारण आपण त्याला टायमिंगमध्ये सर्व्हिस देतो, क्वालिटीमध्ये देतो. त्यासाठी आपण आपल्याकडे त्यांचं काम आहे. खूप जुने कस्टमर आहेत आपले. हे पुणे पिंपरी चिंचवडमधले खूप पहिले कस्टमर आहेत एकदम. मित्रांनो चला आता बॅटरीचं कनेक्शन करूया. आणि ह्या बॅटरीचं कनेक्शन तुम्हाला मी सांगून देतो कसं येते मित्रांनो. आता ह्याच्या 3 बॅटरी आहेत. एका बॅटरीमध्ये समजा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतो. कुठली पण बॅटरी आहे तुम्ही 12 व्होल्टची बॅटरी आहे. ह्या बॅटरीमध्ये समजा जर तुम्हाला हा पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह असेल, हा पॉझिटिव्ह असेल, तो निगेटिव्ह असेल, तर ह्याचा पॉझिटिव्ह घ्यायचा, ह्याच्या निगेटिव्ह लावायचा. सिरीज कनेक्शन ह्याची लिंक काढायची एक, नाही का. समजा हा पॉझिटिव्ह आहे, ह्याचा पॉझिटिव्ह, ह्याचा निगेटिव्ह. आणि असं नाही का. सिरीज कनेक्शन हे पूर्ण बॅटऱ्या सगळ्या सिरीजमध्ये कनेक्ट करून तुमच्या ह्या बॅटरीचे जे 2 वायर निघणार आहेत, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. ओके, ह्या साईडला मग तुमची नाही का ही एक रेड वायर ही पॉझिटिव्ह आहे, तुमची ही ब्लॅक एक ही निगेटिव्ह आहे. म्हणजे ह्या आपल्या 3 बॅटरीचं कनेक्शन आहे ना सिरीजमध्ये करायचं, सिरीजमध्ये. अशा प्रकारचं आपण ह्याला सर्व आता ह्याला कनेक्ट करणार आहे, ह्या मशीनला चालू करणार आहे. आता तुम्हाला कधी नेक्स्ट टाईममध्ये मी सगळं सिरीज कनेक्शन, पॅरल कनेक्शन व्यवस्थित मी सगळ्या बॅटरीचं तुम्हाला दाखवून. पेशल जिथं माझं इन्व्हर्टर इन्स्टॉलेशनचं काम असेल ना, पेशल तो ब्लॉग 2-3 मिनटात तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगेल. तर नवीन इलेक्ट्रिशियन वायरमन लोकांनी नक्कीच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ह्या इलेक्ट्रिशियन वायरमन लोकांचे ब्लॉग मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. इलेक्ट्रिकल कामासोबत आमचे फॅमिली ब्लॉगिंग, रील्स वगैरे नाही का, ते पण मी टाकण्याचा प्रयत्न करूया. तर भेटूया आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ह्या कंपनीचं पण आपल्या सर्व इलेक्ट्रिकल काम करायचे. ह्याला 1-2 मिनिट टाईम आहे अजून. मशीन वगैरे येणार आहे. तुम्हाला आपल्याकडे कंटिन्यू काम असतात इलेक्ट्रिकलची, कंटिन्यू. कारण आपण सर्व्हिस तशी एकदम बेस्ट देतो कस्टमरला. आणि ज्या कस्टमरने आपण एकदा इलेक्ट्रिशियनचं काम केलं ना, तो कस्टमर नंतर दुसरीकडे कुठंच जाता माझ्याशिवाय. तो माझ्याशिवाय थांबणार, वेटिंग करणार, पण तो माझ्याकडूनच काम करून घेणार. कारण की आपण कुठल्याही कस्टमरला फसवत नाहीत, कुठल्याही कस्टमरला खराब मटेरियल वापरत नाहीत. कुठल्याही मटेरियलच्या असं कस्टमरच्या मटेरियलमधलं कमिशन खा, मटेरियल लो क्वालिटीचा वापर, हार्डवेअरवाल्याकडून कमिशन घे, इलेक्ट्रिकल कमिशन घे, असं आपण डायरेक्ट करत नाही. आपण फक्त लेबर चार्जेस दुसऱ्यापेक्षा 4 पैसे जास्त घेणार. काम क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये नाही, व्यवस्थित टॅलेंट करणार एकदम. तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आजचा ब्लॉग खूप मोठा झाला आहे, 15 मिनटात झाला आहे.